10 वर्ष मीच्या गेट समोर सत्याग्रह केला, 10 वर्ष कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या, एक लाल बसव कोर्ट करायचा न घेता सुद्धा त्यांना जागा मी नवण्यास दिली असत सुद्धा त्यांची आज यांना देण्याची माझी इच्छा नाही, पण मी त्या प्रतिष्ठित लोकांना वचन दिलं होतं, एक तर यांचा पैसा मिळवून देईल, त्यांना जागा देईल, पण त्यांना त्यांची जागा द्यावी का, तर या प्रतिष्ठानाच वचन दिलेलं आहे. त्यामुळे मी एकच वचन देतो, एकत्र बसावं. आम्ही स्वतः देतो, जागा देतो, त्याच किमतीमुळे 2 कोर्टावर केसेस चालू आहेत. आमची जागा देऊन कोर्टात केस केली, पण आज मी सांगतोय जागा कोर्टावर मी जागा देतोय आणि पैसे घेऊन दिले, ज्या किमतीत लिहिलं होतं आली त्याच किमतीत देतोय, याच्यापेक्षा काय पाहिजे. खोटे कागद करायचे. आता ज्यांना वाटत त्या सर्व लोकांच्या 99 साली जागा मिळाल्या 10 संस्थांवर त्यांची जागा वाटप केली, ते साक्षर इथं आहेत, काल पैसे भरलेले लोक आहेत. मग असं नाही की मी हे बोलतो, जागा आल्यानंतर 99 साली वाटप केले, त्यातले 500 लोक घरावर राहतात. फक्त हे ज्या बिल्डरच्या लोक राजकीय लोक पैसे घेऊन जे माझ्या विरोधात गेल्या 15 वर्षापासून खोटे कारस्थान करतात आणि पत्रकार समोरून, आज मला सांगा, संघर्ष समितीचा संस्थापक मी आजपर्यंत समजा ताब्यात, आज मी अजून तुमच्या इथे हे अडकेने खोटे कागदपत्र केले, खोटे पुरावे केले, बिल्डर लोक पैसे घेतले, याबद्दल त्यांच्यावरती कोर्टामध्ये प्रोसेस होऊन त्यांना जामिनाबाहेर हे कोर्टाच्या ऑर्डर काय माझ्यापाशी. पण मी त्याच्यापासून बोललो होतो, आज काय बोलतोय, एक कोर्टा ते वाटतं ते उलट थोडं बोलायचं. जे संघटना स्थापन केलं आहे 16-17 वर्ष होता, 30,000 रुपये जागेने पैसे भरलेले, त्यांचा कुठलाही संबंध नसताना यायचं, देवाने बोलायचं, शब्द दे वटल उलट बोलायचं. मी एवढंच विनंती केली की हे माझ्या खात्याने नाही, कोर्टाने त्याच्यावरती गंभीर ताशेर 7 कलम लावून त्याच्यावरती 15च्या जागांचा भाग आहे. मी कधी केलं नाही टिकलं, पण आता जास्त बोलवायला लागला, मग तुमच्याकडे मला हे सांगावं लागेल की मी प्रामाणिक बनणार नाही, पण माझी नैतिकता मला माहिती आहे काय. मला जाताना 1 इंच जमीन जाणार नाही, मी माझ्या जाताना मातीच येणार नाही, मी जाताना माझे कर्म घेऊन जाईल. आजपर्यंत मी जे कर्म केले, मला आज मी ह्या लोक आजही तुमच्यासोबत सांगतोय, ज्या लोकांनी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी करून या राजकीय गुंतवणूक बळी पडलेले आहेत, ते 200-250 लोक राहिले. त्यापैकी 91 लोकांनी 4 वर्षापूर्वी अफिडेव्हिट देऊन त्यांच्या जागा घेतलेल्या आहेत. आता 122 लोक राहिले, त्या 122 लोकांनी त्यांची जागा ज्या किमतीत हायकोर्टातून जागा आली आहे, आज एक टिप्पणी करा. आज तुमच्या पत्रसंघामध्ये तुमच्या साक्षीने सांगतोय, ज्या किमतीमध्ये हायकोर्टातून जमिनीची जागा मिळाली आहे, मग 10 रुपये म्हणत नाही, 20 रुपये 5 रुपये, त्याच किमतीत या जुन्या लोकांना जागा देणार आहे. कारण काय, यांच्यासाठी देत नाही, मी वचन दिलेलं आहे. आज तुमच्या सांगायचं वचन कोणाला दिलंय, डॉक्टर वळसेकर, केळकर, तुळपुळे, या लोकांमुळे या लोकांनी पैसे भरले आणि त्यांना मी वचन दिलं. त्यांना वचन देण्यासाठी यांचे पैसे जप्त झाले होते. 10 वर्ष मीच्या गेट समोर सत्याग्रह केला, 10 वर्ष कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या, एक लाल बसव कोर्ट करायचा न घेता सुद्धा त्यांना जागा मी नवण्यास दिली असत सुद्धा त्यांची आज यांना देण्याची माझी इच्छा नाही, पण मी त्या प्रतिष्ठित लोकांना वचन दिलं होतं, एक तर यांचा पैसा मिळवून देईल, त्यांना जागा देईल. तर आज तुमच्या साक्षीने सांगतोय, मी यांचा सर्व दिले घेतलेले फक्त 122 लोक राहिले, त्या 122 लोकांनी मार्च पर्यंत त्यांची जागा घेऊन जावे. कारण का म्हणतो, तर मी त्यांचे पैसे ते कोर्टात मिळाले, तर त्यांचे पैसे कोर्ट भरलेले, मग त्यांना जागेची आवश्यकता आहे असं समजून की माझी जागा जी जागा राहील त्यांची 122 लोकांची, ते माझ्या कामगारांनी पकड करून टाकली, त्यांचे पैसे कोर्टात भरले, पण त्यांना त्यांची जागा द्यावी का, तर या प्रतिष्ठानाच वचन दिलेलं आहे. त्यामुळे मी एकच वचन देतो की त्या लोकांनी तुमच्या माध्यमातून त्यांच्या असं बसवावं की बाबा मार्चच्या आत ज्या किमती जागा मला खोटा अपील कुठे येत नाही, मी कुठल्याही कोर्टामध्ये त्यांनीच कोर्टात केस दाखल केले, त्यांच्या वकिलाने माझ्या वकील एकत्र बसावं, आम्ही स्वतः देतो, जागा देतो, म्हणजे तो कोणा किमतो कोणता प्रश्न नाही. आज ह्या दोघं साक्षीदार
त्या ग्रुपमधले पैसे लोक आहेत यांच्या समोर सांगतोय, ज्या किमतीत कोर्टातून जागा आली त्याच किमतीमध्ये कोर्टावर केसेस चालू आहेत. आमची जागा तेव्हा कोर्टात केस केली, पण आज मी सांगतोय जागा कोर्टात मी जागा देतोय आणि पैसे घेऊन दिले, ज्या किमतीत लिहिलं तो आली त्याच किमतीत देतोय. याच्याविषयी काय पाहिजे? सर्व पत्रकार नमस्कार. आज हे पत्रकार परिषद घेण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे सोलापुरातील या जुन्या जागेबाबत जनतेमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज करणे, उल्लसुलट चर्चा करणे, यावर गेल्या 15 वर्षापासून जुनी जागेबाबत व जुनीच्या ट्रस्ट बाबत जो प्रचंड गैरसमज सोलापूर निर्माण केलेला आहे, त्याबाबत मी गेले एक अर्ज बघितलं, पत्र परिषद त्यांनी घेतल्या, ते त्यांच्या विचारातून काय मांडणी केली ट्रस्ट हे ते. आता जर मला जर तुमचं यायचं असेल तर मी त्याचं काय बोलून चालणार नाही, तर विथ प्रूफ म्हणजे खरी वस्तुस्थिती काय हे सांगण्यासाठी आलं तुमच्यापाशी. जुनी मिल म्हणजे थोडक्यात 5 मिनिट घेतो तुमचे, तर लिंक लागायला पाहिजे. पेस्टरसाठी मिल पण पडली जुनी मिल सोलापूरची, त्या कामगारांचा पैशाचे क्लेम घ्यायला मिल का पण पडली तर कामगारांनी मालकाचा पुतळा जाळला. त्यामुळे अशा घटनेत मिल मालकाने राहायला बंद केली, कामगार पुतळा जाळला आम्हाला दाखवून. आणि कोर्टात प्रकरण गेल्यानंतर कोर्टामध्ये कामगारांचे क्लेम दाखवून मिळले. मग कामगारांनी क्लेम दाखल न झाल्यामुळे मिलच्या मशिनरी विकल्या, पण कामगारांनी पैसे मिळाले नाही. त्या जगात मिलच्या कामगारांनी बोलला, आमच्या शाळेमध्ये कामगारांसाठी असताना आता पैसे आपल्या कोर्टातून मिळते, न्यायातून मिळते, फक्त आश्वासन देत होती पण पैसा मिळाला नाही. 1988 साली पेपरला मी माझ्या दुकानात बसलो होतो आणि जुनी मिल जागेचे लिलाव म्हणल्यानंतर मी बघितलं. आता कामगार पहिले मी बॉम्बेला गेलो, कोर्ट रिसिव्ह करायला मी चौकशी केली की आता जागा विक्रीतून पैसे कमी मिळते. तेव्हा कोर्ट घेऊन सांगितलं की जुनी मिलच्या जागेच्या विक्रीच्या कक्षेत कामगारांना पैसा प्रश्नच नाही, कारण का कामगारांची क्लेमच दाखल नाही, तो पैसे नाही. हे समजल्यानंतर मग पुन्हा मी बॉम्बेतले आमचे वकील, हायकोर्टातले वकील प्रश्न चौकशी केली. तर म्हणजे 25 वर्षांचा क्लेम कशा दाखल करायची. पण बॉम्बेतल्या एका हायकोर्टाच्या वकिलांनी सांगितलं, तुमच्या जर कामगार पैशाची हिंमत आहे का? म्हणले हिंमत आहे. कामगारांना काय घेऊन हायकोर्ट साहेब जीव द्यायला तयार आहे. नाही म्हणले, बॉम्बे हायकोर्टाचे चीफ जस्टिस संजय धर्माळे साहेब ते फार चांगले आहेत, तुम्ही हे प्रश्न तुमच्यावर मांडा. ते बी कसं कागद येत नाही, तर त्यांच्या कॅबिन मध्ये बोलून त्यांचे पाय धरले आणि सोलापूरच्या कामगारांना अन्यायाचा त्रास कल्पना दिली. त्या चीफ जस्टिसने बार जनरल सेक्रेटरी यांना जवळ करून मला 25,000 रुपये आमच्या 3 लाख रुपये हायकोर्टामध्ये 25 वर्षांचे क्लेम दाखल केले आणि जुनी मिलची जागा विक्रीतून कामगारांना पैसे देण्याचे आदेश मिळवले. इथं माझं काम होतं की जुनी मिलच्या जागा घ्यायचं मी स्वतः सुद्धा विचार केलेला नव्हता. पण हे केल्यानंतर तर औरंगाबादचे बिल्डर जुगल किशोर कापडिया हे ते लिहिलं उतरलं. त्यांनी जागा कुठे 87 कोटी प्रॉपर्टी, आता 1000 कोटी आहे, पण त्यावेळेस 87 कोटी प्रॉपर्टी होती आणि कामगारांचे 3 कोटी पर्यंत क्लेम होते आणि बाकी 7 कोटी पण किंमत आली तर कामगार पैसा मिळणार होता. पण जुगल किशोर कापडिया हे बाहेरचे उतरले होते, त्यामध्ये किंमत वाढवून देतात त्यांना मावून त्यात हाकललं होतं. त्यामुळे किंमत 1,70,00,000 आत कोण जागा घ्यायला तयार होते. मग सोलापूरच्या पुण्यातले बॉम्बेची बिल्डर रिंग केली, रिंग करून सर्व जागा 2 कोटीच्या द्यायला पूर्ण डाव झाला. मग तेव्हा मग आम्ही जसे म्हणले ती जागा तर कमी विकली गेली, कोर्ट मध्ये चिप मध्ये पडल्या जाईल, तो जागा कोण म्हणून आम्ही किंमत वाढवतो. मग तो 6 सप्टेंबरला लिलाव होणार होता. कोणा लिलाव आम्ही थांबवला 2 कोटीच्या आत जाणारा. आम्ही लिलाव धारीची परमिशन घेतली, 30 लाख रुपये आम्ही डिपॉझिट करून भरल्यानंतर कोर्टाने लिलाव थांबवला. पुन्हा जेव्हा मी लिहिलं 30 लाख रुपये म्हणून लिहिला भाग घेतला म्हटल्यानंतर आज पत्रामध्ये काही गोष्टी राहिल्या. आज मग पुरावा देतो मी की मोरारका सोलापूरच्या सर्व बिल्डर राजकीय मंडळींनी मोरारका दिलं की ह्या माणसाला थांबवा. मी लिहिलं भाग किंमत वाढवणार त्यांच्यावर ठरवलं. तर मेच्या मानत मोरारकाने आपले सोलापूरचे बिल्डर तुझे पैसे परिचयाचे आहेत बाबूभाई मेहता आणि कांदे भाटिया यांना माझ्याकडे पाठवलं आणि मोरारने तुम्हाला बोलवलं. तर त्या उद्यामध्ये कोल्हापूरचे डॉक्टर वळसंकर अत्यंत सभ्य आणि प्रामाणिक व्यक्ती
यांनी मी जुनेच्या कामगारांचे क्लेम दाखल केले आणि माझा सत्कार माझ्या शाळेत घरात आहे, तर माझा सत्कार करायचा नाही. एक मला हार घातला म्हणजे आणि त्या दुसऱ्याची पाहून मिळाले ते म्हणले मालकाने बोलवलं, ठीक आहे येतो म्हणलं. मी डॉक्टर म्हणलं डॉक्टर साहेब असं बोरांनी बोलवलं तर तुम्ही माझं मला काही इंग्लिश येत नाही का बोलताना बोलत चला. डॉक्टर माझं आले. मुंबईत गेल्यानंतर मी डॉक्टर वळसंकर, बाबू मेहता आणि कांदे भाटिया तर मोरारी काय म्हणते स्पष्ट, तुम जो काम कर रहे हो वो छोड़ दो. तुम्ही लेला भाग घेतला ना तर सोडून द्यायचं नाही. काम करायचा तर तुम्ही भाग घ्या, तुम्हाला 2 कोटी रुपये हायकर जमीन देतो. मी माझ्या एकट्या समोर आहे. डॉक्टर वळसंकर, बाबू मेहता यांच्या समोर म्हटल्यानंतर ओ शेठजी मला पैसे नको झाले, माझ्या कामगारांना पैसा पाहिजे. मी त्या कामगारांना म्हणलं मला कामगार भेटून द्यायचं होता नाही म्हणलं. मग तिथून उठून निघून आलो बाहेर. बाहेर नंतर डॉक्टर वळसंकर बाहेर पाठवून छाप मारले. म्हणले एवढा प्रामाणिकपणा मला बघितला म्हणलं. मग मला विचार काय करणार म्हणलं, औरंगाबादचे बिल्डर मध्ये जो तपडी आहे त्याने म्हणले तू नोंदा आता आम्ही घ्यायचं की पाटील हात ठोकून म्हणले कुमार पुन्हा तुम्ही जागेवर बिल्डर घ्यायचा देण्यापेक्षा ही जागा सोलापूर सामान्य लोकांना आपण देऊ. मला काय देऊ तुम्ही म्हणा. मग डॉक्टरने येऊन सोलापुरातल्या 15 प्रतिशत व्यक्तींना डॉक्टर वळसंकर, केळकर, तुळपुळे, बिहार कुलकर्णी, विवेक असाची, गंगांना वैद्य ह्या सव्वा 3 पेपर होते. 3 संपादक ह्या सर्व एकत्र येऊन म्हणले आपण करायची एक योजना तयार केली की सोलापूरच्या लोकांना आव्हान करायचं आणि त्यांना त्या शिफ्ट स्थापन केला. घटना तयार केली केळकर वकिलांनी आणि ते जेव्हा दाखल केली चॅरिटीमध्ये तेव्हा चॅरिटी कमिशन काय म्हणलं, घरबांधणी संस्था हे चॅरिटी कमिशनच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळं मग सोडं गमलं. मग त्यानंतर त्यांचं काय ठरलं होतं, संघर्षमय नावानं अकाउंट ओपन करायचं त्या अकाउंट लोकांना पैसे वगैरे सांगायचे. त्या डॉक्टर आणि विद्वान लोक केळकर टोपळे साहेब सगळं पहिलेच आहे त्यामुळे लोकांना आपण द्यायच्या जागा एक काम करू. ऑलरेडी दोन्ही मिल बेकार कामगार संघटना कुमार पहिले कामगार संस्था होता कोण जागेत भाग घेतलेला आहे. तर आपण लोकांना सांगू की त्यांना जागा पाहिजे त्यांनी आपल्या स्वतःच्या नावे बँकेत खाते काढायचे आणि त्या खात्यामध्ये त्यांनी पैसे टाकायचे. अशा पद्धतीने सोलापूर लोकांना आव्हान केलं. या सोलापूरला आव्हान करून लोकांनी जे पैसे भरले होते 25 रक्कम भरली 9 कोटी 56 झाला लोकांनी पैसे भरले. 25 रक्कम भरल्यानंतर सोलापुरातील या राजकीय मंडळांनी महापरिक कमी ह्या 2 जागा गैरसमज निर्माण केल्यामुळे आम्ही पुढच्या रक्कम भरून शोभांचे पैसे जप्त झाले. 10 वर्ष संघर्ष करून सावकार व्याजाने पैसे घेऊन ते जागा रेसरकारी वाटप करायची उमाघाट संस्थेच्या नावाने आम्ही घेऊन लोकांना 90 साली त्यांचे पैसे देताना चिठ्ठीपर्यंत 10% वाटप केली. पण या ज्यांना हे जागा कमी पाहिजे होता अशा लोकांनी गेल्या 15 वर्षापासून ही सत्य वस्तू असताना जाणीवपूर्वक आम्हाला अनेक अडचणी केल्या, कोर्टामध्ये केस दाखल केले. एवढंच नाही तर मला कोर्टात घालण्यासाठी खोटं मी शांत राहिलो. मी आतनं बाहेरल्यानंतर सर्व मोठी पळवकार केले. आज मला हे पदक घ्यायचं एवढं सांगेल कारण का माझ्या तुमच्या प्रेसवर सर्व दिलेलं आहे. मी आज तुमच्यापाशी एवढं झालं की या दुनिमेच्या जागेमध्ये आणि दुनिमे जगा सांगायचं 1% संबंध नाही. त्यासाठी दुनिमेच्या जागेचा लिलाव केव्हा करतात कोर्टाने कागदपत्र का हे बिल्डर 2 कोटी जागा घेऊ लागलेले सोलापूरले बिल्डर लोकांची नावं यायच्या सर्व. आणि मी लिलावामध्ये केव्हा भाग घेतला जेव्हा कामगारांना पैसे जागा वाढवण्यासाठी 88 साली म्हणजे चॅरिटी कमिशनरनी धर्मादाय खात्यातील संस्था रेष करण्यासाठी ते लोक येण्यापूर्वी मी दुनिमेच्या जागेमध्ये फक्त दुनिमे संघटने समिती स्थापन केली ते अनरजिस्टर आणि त्यांनी 30 लाख भाव घेतला होता. त्यामुळं दुनिमे जागेचा आणि चॅरिटी संस्थेचा कुठलाही आता संबंध नाही. पहिले बिल्डर लोक भाग घेतलेला आणि मी लिलाव केव्हा भाग घेतला ट्रस्ट स्थापन करायच्या पूर्वी आणि सदर दुनिमेची जागा ही हायकोर्ट आहे अध्यक्षाने उमा धर्म